मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 3 पीस प्रिन्सेस कट 36 साईजमध्ये कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे। मी सर्वात तुम्हाला सोपी पद्धत इथे सांगितलेली आहे। हे पहा, हा आपण हे कटिंग केलेला ब्लाउज आहे 36 साईजमध्ये 3 पीस प्रिन्सेस कट। हे पहा, ही क्रॉस पट्टी आपण अशा पद्धतीने काढलेली आहे। ती पण कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता हे काय करायचं आहे, आपल्याला एकाला एक व्यवस्थित आपल्याला सर्वात आधी जॉईन करून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण पाठीचा भाग जॉईन करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला सर्वात आधी हा गोल गळा आपण मार्किंग केलेला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा ब्लाउज पीस आहे कटिंग केलेला। हे अस्तर अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचं आहे। चेक करत जायचं आहे, उलट सुलट सुद्धा इथे आपल्याला पाहायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला सर्वात आधी गोल आकारामध्ये पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा गोल आकारावरती शिलाई झाल्याच्या नंतर खालच्या बाजूला पूर्ण व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्याच्या नंतर हा सर्व कपडा मधला गोल आकारामध्ये सर्व व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे। इथे आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, अस्तर कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित कट करायचा आहे आणि काय करायचं आहे, छोटे छोटे कट मारून घ्या जेणेकरून आपल्याला पलटल्याच्या नंतर व्यवस्थित गोल आकार सुद्धा येऊन जातो। हे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे छोटे छोटे, फक्त अस्तर कट होणार नाही याची सुद्धा इथे तुम्ही काळजी घ्यायची आहे। आता हे सर्वात आधी हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे बाहेर काढून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे, आपल्याला हे अशा पद्धतीने गोल आकारामध्ये पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, ही पाठीमागची बाजू पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, इकडची सुद्धा बाजू पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि सर्व शिल्लक राहिलेला कपडा इथे कट करायचा आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, हे पाठीचे टक्स मी कटिंग करताना सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे तुम्हाला खूप सोपी पद्धतीने मी सांगितलेली आहे। अशा पद्धतीने टक्स दिलेले आहेत बघा। ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ पाहिलेला नाहीये त्यांनी पुन्हा एकदा कटिंगचा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते समजायला सुद्धा सोपं जाईल। हे पहा, गळ्याचा आकार सुद्धा इथे तुम्ही बघू शकता, खूप आपला व्यवस्थित आलेला आहे। आता आपण इथे टक्स द्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने। हे पहा, मार्किंग करून घ्या, अशा पद्धतीने कपडा धरायचा आहे। हे पहा, ब्लाउज पीस। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला हे पहा, इथून अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण शिलाई मारायची आहे। दोन्ही सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला डबल शिलाई मारायची आहे जेणेकरून तो सर्व कपडा व्यवस्थित आपला पॅक झाला पाहिजे। बघू शकता, हा ब्लाउजचा गोल गळा आहे। इथे आपण डिझाइन मध्ये लेस सुद्धा इथे लावू शकतो। तुम्हाला मध्ये डिझाइन मध्ये लेस कशा पद्धतीने लावायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने मध्य पकडा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा हे पहा, अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्या मध्यभागी जेणेकरून ते समान सुद्धा होऊन जाईल आपलं। हे पहा, अशा पद्धतीने
आता आपण इथे एक लेस लावून घेऊया गोलगळ्यावरती आणि इकडच्या बाजूला सुद्धा एक लेस लावून घेऊया। हे पहा, आता इथून काय करायचं, इकडच्या बाजूला 1-1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे 1 इंच घ्या, पूर्ण गळ्याला आपल्याला 1-1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला। परत इकडच्या बाजूला सुद्धा 1 इंच मार्किंग करून घ्या। अशा पद्धतीने, जेणेकरून लेस मधलं अंतर सुद्धा आपलं एकसारखं होऊन जाईल। आता इथे आपण आकार देऊया, कोणता सुद्धा खालच्या बाजूला इथे आकार दिला तरी सुद्धा चालेल। हे पहा, अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या। आता इथे काय करा, हे पहा, इकडच्या बाजूने ही मध्ये आपण मार्किंग केलं, ह्याच्यावरती इकडच्या बाजूला 1.5 घ्या आणि इकडच्या बाजूला 1.5 इंच घ्या। हे पहा, अशा पद्धतीने ह्या रेषेच्या ह्या बाजूला 1.5 इंच घ्या। हे पहा इथे, आणि ह्या रेषेच्या इकडच्या बाजूला 1.5 इंच घ्या। हे मधलं जेणेकरून हे 3 इंच पूर्ण भरलं जाईल। आता इथे काय करा, हे पहा, अशा पद्धतीने ह्याच्यावरती आकार द्या आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आपल्याला। आता इथे आपण लेस लावून घेतली, एकदम व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता। हे पहा, आता इथे कडेला लेस लावून घेऊया। बघू शकता, गोल गळ्याला सुद्धा आपण इथे लेस लावून घेतलेली आहे आणि इथे सुद्धा समान मार्किंग करून अशा पद्धतीची आपण डिझाईनमध्ये लेस लावून घेतलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीची आपली डिझाईन तयार झाली। अशी सुद्धा साधी आणि सिंपल पटकन होईल अशी डिझाईन सुद्धा आपण तयार करू शकतो। हे पहा, अशा पद्धतीने दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसते। आता इथे काय करा तुम्ही, हे पहा, अशा पद्धतीचे बटन इथे सुद्धा आपण लावू शकतो, ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। हे पहा, इथे आपण 3 बटन सुद्धा अशा पद्धतीने लावून घेऊ शकतो। मध्यभागी आपण लाईन मारली ना, त्याच्यावरतीच घ्यायचे आहेत आपल्याला बटन। हे पहा, अशा पद्धतीचे बरोबर मध्यभागी समान अंतरावरती लावून घ्या, म्हणजे ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतात। हे पहा, अशा पद्धतीने ते दुसरं सुद्धा बटन लावून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने आता इथे एक लावा समान मार्कावरती, दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं। खालच्या साईडला फक्त पॅक करून घ्या, जेणेकरून ते निघणार नाही। हे पहा, अशा पद्धतीने ही डिझाईन आपली तयार झालेली आहे। बघू शकता की किती व्यवस्थित आलेली आहे। अशी सुद्धा डिझाईन आपण साधी आणि सिंपल आणि पटकन होईल अशी डिझाईन सुद्धा आपण ब्लाउजला करू शकतो। हे पहा, अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। हे पहा, हे उलट सुलट चेक करून घ्या। ही सुईची बाजू आहे खालच्या बाजूची। हे पहा, अशा पद्धतीने ठेवा समोरासमोर, जेणेकरून इथे सुद्धा आपल्या उलट सुलट होणार नाही। हे पहा,
इथे सुद्धा कट मारलेले आहेत बघा. कटिंगच्या वेळेस ते खूप आपले महत्त्वाचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने इकडचा भाग इकडच्या बाजूला ठेवून घ्या आणि इकडचा भाग ह्या बाजूला ठेवून घ्या, जेणेकरून हे उलटसुलट होणार नाही. याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा. आणि जेवढा आपल्या कडेला शिल्लक राहिलेला कपडा आहे ना तो सर्व इथे कट करायचा आहे. आता इथे हे सर्व जॉईन झालेलं आहे आणि शिल्लक राहिलेला सर्व कपडा सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे. आता इथे कटिंग करताना इथे कट मारलेले आहेत बघा, ते खूप महत्त्वाचे आहेत. आपण तिथूनच जॉईन करायला मध्यापासून सुरुवात करत असतो. हे अशा पद्धतीने हे कट मारून घ्या, थोडे थोडे, जास्त पण कट करू नका, एकदम थोडे थोडे नॉर्मल अशा पद्धतीने. आता इथे एक मार्किंग करून घ्या. नाही लक्षात आलं तर असं मार्किंग करून ठेवा. इकडच्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून ठेवा, जॉईन करताना आपल्याला लक्षात येण्यासाठी. आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा. हा गळा आहे पुढच्या बाजूचा. हे अशा पद्धतीने ठेवा, जेणेकरून सुद्धा इथे हे ही सुईची बाजू आहे खालच्या बाजूची, ही सुद्धा सुईची बाजू खालच्या बाजूची आहे. असं समोरासमोर ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल. हे हा गळा आहे बघा. हे इथे सुद्धा हे हा गळा आहे. हे आपण मार्किंग केलेला. हे अशा पद्धतीने ठेवा. इकडची बाजू ह्या बाजूला आणि इकडची बाजू ह्या बाजूला. हे अशा पद्धतीने. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आणि जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल ना साईडचा तो इथे कट करायचा आहे. जॉईंट झालेला आहे व्यवस्थित. आता इथे कट आहेत बघा, कटिंग करताना आपण मारलेले. हे इथे एक आहे आणि इथे एक आहे. अशा पद्धतीने इथे एक कट मारून ठेवा, इथे सुद्धा एक कट मारून ठेवा, जेणेकरून तिथे मध्य होईल आपला आणि जॉईंट करताना आपल्याला लक्षात राहील. किंवा एक मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने इकडच्या बाजूला पण. हे जॉईंट करून झालेलं आहे. हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे समोरासमोर. इथे कट आहे बघा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून उलट सुलट होणार नाही. याची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता एक आपण जॉईन करूया. हे इथे मध्य आहे बघा, इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आपण सर्वात आधी. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचं आहे. आणि खालून जॉईन केला तरी सुद्धा चालेल, फक्त काय करा तुम्ही मध्यावरती मध्य का, जेणेकरून ते पप सुद्धा आपला तिथे व्यवस्थित येतो. हे अशा पद्धतीने मध्यावरती मध्य ठेवा. हे बरोबर येत आहे आपलं. खालून जॉईन करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. आणि खेचायचं नाही, एकदम सावकाशमध्ये आपल्याला जॉईन करत घ्यायचं आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे. हे अशा पद्धतीने पप सुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता ह्याच्यावरती काय करायचं, डबल शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून तो व्यवस्थित. आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा. कधी कधी कपडा फसकतो, त्याच्यामुळे पूर्ण लगेच निघून जातं. आता हे जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा ह्याच्यावरती ठेवायचा आहे उलटा. आता इथून खालून जॉईन करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. हे फक्त हा मध्यावरती मध्ये आला पाहिजे. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं, जरी खालच्या बाजूला कधीतरी शिल्लक राहतं ते कट करून टाका. फक्त अशा पद्धतीने मध्यावरती मध्ये घ्या, जेणेकरून तिथे तुमचा पप सुद्धा एकदम व्यवस्थित येईल. आता इथे अशा पद्धतीने ठेवा आणि जॉईन करायला सुरुवात करायची आहे. आणि अर्धा इंच शिलाईमध्ये इथे सुद्धा आपल्याला पकडायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे हा सुद्धा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेला आहे. आणि बसायला सुद्धा खूप छान बसतो.
आता परत त्याच्यावरती एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते पूर्ण आपलं पॅक होऊन जाईल. हे पहा, बघू शकता हा सुद्धा व्यवस्थित एकदम जॉईन करून झालेला आहे आणि इकडची बाजू सुद्धा एकदम परफेक्ट जॉईन करून झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही क्रॉस पट्टी अशा पद्धतीने, ही उंच बाजू आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या त्याच्यावरती आणि इथे सुद्धा उलट सुलट बघत जा. शाईन आहे ती वरच्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता ही सुद्धा ह्याच्यावरती ठेवून घ्या. नाही जमलं, कपडा सिल्की असेल तर इथे एक 5 नंबरची टिप मारा आणि नंतर ती जॉईन करून घेतली तरी सुद्धा चालेल. आता हा ह्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने उलट ठेवायचं आहे आणि पूर्ण आपल्याला ही सर्वात आधी खालची बाजू जॉईन करून घ्यायची. हे अशा पद्धतीने पकडा. हे तिन्ही सुद्धा 1, 2 आणि 3 सुद्धा व्यवस्थित आपल्याला पकडायचं आहे, एकदम व्यवस्थित आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम सावकाश खेचायची पण नाहीये. जरी शिल्लक राहिली तरी ते आपण कट करू शकतो. हे पहा अशा पद्धतीने जॉईन करून घेतलं. इकडची बाजू सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला हे अर्धा इंच पकडायचं आहे शिलाईमध्ये. हे पहा अशा पद्धतीने आपलं शिलाई करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, हे पहा इथून आपल्याला थोडं थोडं इथे फोल्ड करायचं आहे, खालच्या बाजूला मध्यभाग घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि हा भाग ह्याच्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने. पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही शिलाई करून झालेलं आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ही वरची बाजू, आपण हे शोल्डर आहे वरच्या बाजूचं, तिथून हे पहा असं फोल्ड करून घ्यायचं आहे इथपर्यंत आणि हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई मारून झाली आपली. आता इथे हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा आपल्याला खालच्या बाजूची क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने जॉईन करून घेतली आपण. हे शिल्लक राहिलं तर नंतर आपण कट करायचं, आधी कट करायचं नाहीये. शिल्लक ज्यावेळेस आपण जॉईन करून आपली पूर्ण होईल त्यावेळेस हे कट केलं तरी सुद्धा चालतं. थोडंसं शिल्लक आहे ते आपण इथे कट करू शकतो. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हुक लूक पट्टी तयार करून घ्यायची आहे. ह्या बाजूला हुक पट्टी असते, ह्या बाजूला लूक पट्टी असते. आता इथे हुक पट्टी ही आपण जॉईन करूया. इथे खालच्या बाजूला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे हे पहा अशा पद्धतीने. आता इथे कडेला एक व्यवस्थित दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा हे दाबटीप मारून घेतली आपण इथे वरच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि पुन्हा एकदा घडी घाला अशा पद्धतीने ह्याच्यावरती आणि पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीची घडी घालायची आहे, जेणेकरून अस्तरचा सर्व कपडा आतल्या बाजूला गेला पाहिजे. आता इथे तुम्ही शिलाई मारून घ्या. आता इथे लूक पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे उलट ठेवायचं आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे, ती वरच्या बाजूला आपल्याला काढायची आहे. दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्या व्यवस्थित जॉईन करून झालेल्या आहेत, दोन्ही सुद्धा बाजूंच्या. आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने पकडा तुम्ही. समान आहे का ते एकदा चेक करा. हे पहा व्यवस्थित आलेलं आहे आपलं. आता इथे मार्किंग करून घ्या हुक बनवण्यासाठी. हे पहा इथे एक मार्किंग का, हे अर्धा इंच वरच्या बाजूला सोडून द्या, तिथे आपल्याला अजून पायपिंग टाकायची आहे. त्यासाठी नेहमी काय करायचं, अर्धा इंच वरच्या बाजूला सोडून द्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग, इथे एक मार्किंग करा, त्रिकोण तयार करून घ्या. इथे एक करा, थोडंसं जास्त करा, कारण की पट्टी प्रिन्सेस कटमध्ये थोडीशी पट्टी मोठी असते, त्यामुळे एक हुक तुम्ही जास्त लावा कधी पण.
अशा पद्धतीने समान मार्किंग करून घ्या आणि इथे वरच्या बाजूला 1 2 3 4 5 6 मार्किंग एक थोडंसं जास्त करा. आपण कटोरी ब्लाऊज शिवतो ना त्याच्यापेक्षा एक इथं जास्त करायचं असतं. हे अशा पद्धतीने आणि त्रिकोण इथे शिलाई मारून घ्यायची असते. आता इथे आपण त्रिकोण शिलाई मारून घेतली. आता इथे काय करायचं आपल्याला, इथे पूर्ण पॅक करून घ्या जेणेकरून ते निघणार नाही. आणि ह्याच्यामधून एक इथे शिलाई मारून घ्या. ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं बघा. हे अशा पद्धतीने इथे पूर्ण सरळ शिलाई मारून घ्या. सर्वात आधी इथे पूर्ण पॅक करून घ्या म्हणजे तिथे आपल्याला निघणार नाही. आणि एक सरळ शिलाई मारून घ्या. हे अशा पद्धतीने ती पट्टी दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसते. आता इथे पायपिंग टाकायची आहे. मी ह्या एका भागाला तुम्हाला दाखवते टाकून. हे अशा पद्धतीची पट्टी काढलेली आहेत आपण क्रॉसमध्ये. पायपिंगसाठी नेहमी पट्ट्या क्रॉस काढायच्या आहेत. हे अशा पद्धतीने नेहमी क्रॉस काढत जा. हे अशा पद्धतीने थोडंसं हे फोल्ड करून घ्या आणि हे इकडची बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्या. अशा पद्धतीने डबल करायचे आहे. हे अशा पद्धतीने आणि खेचू नका. व्यवस्थित एकदम आलवारमध्ये आपल्याला ह्या पूर्ण गळ्याला जॉईन करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. व्यवस्थित आपल्याला ही जॉईन करत करत वरच्या बाजूला घ्यायची आहे. थोडंसं इथे कट करा. नॉर्मल कधी कधी त्रिकोण येतो. हे अशा पद्धतीने जॉईन झालेले आहे एकदम व्यवस्थित गोलाकारामध्ये. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. हे कपडा आहे ना आपण शिलाई केली तो कपडा वरच्या बाजूला घ्या आणि हा कपडा अशा पद्धतीने आतल्या बाजूला घ्या जेणेकरून पायपिंग सुद्धा तुमची इथे जाड होऊन जाईल. हे अशा पद्धतीने हे वरच्या बाजूला घ्या आणि हा कपडा ह्याच्यावरती घ्या. हे दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं आणि पायपिंग आणि गोट सुद्धा म्हणू शकता खूप जाड आणि व्यवस्थित येतो. बघू शकता किती व्यवस्थित आलेला आहे आणि नाजूक सुद्धा आलेला आहे. इकडची बाजू सुद्धा बघू शकता तुम्ही. त्यासाठी पट्टी तुम्ही क्रॉस काढत जा पायपिंगसाठी. हे अशा पद्धतीने. आता त्या बाजूला सुद्धा गळ्याच्या बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. हा पाठीचा भाग आहे आपल्याला ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे. हे अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे. त्याच्या आधी फिटिंगच्या आधी हे सुद्धा चेक करून घ्या तुम्ही किंवा बाही जॉईन करण्याच्या आधी. खूप महत्त्वाचं आहे. इकडची बाजू चेक करून घ्या जेणेकरून सुद्धा फिटिंगला आपलं मागे पुढे होता कामा नाही. ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवा. हे क्रॉसपट्टी. त्यासाठी मी तुम्हाला क्रॉसपट्टी कशा पद्धतीने काढायची आहे ते सुद्धा तुम्हाला मी कटिंगचा व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला नाहीये त्यांनी कटिंगचा व्हिडिओ बघायचा आहे. हे अशा पद्धतीने हे पकडायचं आहे. व्यवस्थित आलेलं आहे ह्या सुद्धा बाजूचं. त्यासाठी शिलाईमध्ये सुद्धा पकडताना तुम्ही व्यवस्थित पकडा. हे सुद्धा अशा पद्धतीने पकडा आणि इकडची बाजू सुद्धा एकदा तुम्ही चेक करून घ्या फिटिंगच्या आधी आणि बाही जोडण्याच्या आधी. हे खूप महत्त्वाचं असतं. आता इथे आपण काय करायचं आहे पूर्ण शोल्डर जोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि शिलाईमध्ये इथं सुद्धा तुम्ही अर्धा इंच पकडत जा वरच्या बाजूला. अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. इकडे सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे एकदम सरळमध्ये अशा पद्धतीने. दोन्ही सुद्धा आता शोल्डर आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. इथे शोल्डर जॉईन करून झालेले आहेत. हे अशा पद्धतीने हे एकसारखं आलेलं आहे का ते सुद्धा एकदा चेक करून घ्या. दोन्ही सुद्धा बाजूंचं कमी जास्त कधी कधी असतं मग एक बाही छोटी आणि एक बाही मोठी होऊन जाते. त्यासाठी बाही जोडण्याच्या आधी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे अशा पद्धतीने पकडा. एकावरती एक शोल्डर अशा पद्धतीने पकडा.
हे पहा इथे थोडंसं मोठं झालेलं आहे, जरी तुमच्याकडून झालं तर हे पहा अशा पद्धतीने ते कट करायचं आहे आपल्याला। एकदम नॉर्मल आहे बघा, हे पहा अशा पद्धतीने एकदम थोडंसं इकडे गोलाकारामध्ये थोडंसं एकदम नॉर्मल असं कट करायचं आहे। फक्त ह्या गोलाकारामध्ये कट करायचं आहे, जास्त पण असं आतमध्ये घ्यायचं नाहीये। आता इथे दोन्ही सुद्धा आपले शोल्डर बघू शकता तुम्ही एकसारखे झालेले आहेत। असं चेक करत जा तुम्ही, जेणेकरून आपला ब्लाऊज सुद्धा आपल्याकडून चुकायला नको। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपण बाही जॉईन करून घेऊया। आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे बघा। हे पहा हे खोलगट बाजू ती पुढच्या बाजूला येते आणि उंच बाजू आहे ती पाठीमागच्या बाजूला येते, एवढं इथे फक्त लक्षात ठेवा। किंवा तुम्ही पुढच्या बाजूला अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवा। हे पहा इथे सुद्धा कटिंगच्या वेळेस मी मार्किंग केलेलं आहे। हे पहा इथे अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून ठेवा। आता ह्याच्यावरती आपल्याला ते ठेवायचं आहे। हे पहा शाईन बाजू आहे, म्हणजे ही वरची बाजू आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवा इकडची बाजू आणि ही बाजू अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा। आणि खोलगट बाजू आहे बघा ती पुढच्या बाजूला येते, एवढं इथे लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे हे मार्किंग केलेलं आपण पुढच्या बाजूला येणार, तर ह्याच्यावरती ह्या भागावरती अशा पद्धतीने इकडच्या बाजूला ठेवा आणि हे मार्किंग केलेलं हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला ठेवा, जेणेकरून इथे सुद्धा आपलं उलटसुलट होणार नाही, याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने अस्तर वरच्या भागावरती ठेवा। आता इथे आपल्याला शिलाई मारून त्या आतल्या बाजूला ते पलटी करायचं असतं, त्यासाठी अस्तर ब्लाऊजच्या नेहमी ही सुईची बाजू आहे वरची शाईन त्याच बाजूला ठेवायचं असतं। हे पहा दोन्ही सुद्धा बाह्या आपल्या व्यवस्थित जॉईंट करून घेतलेल्या आहेत आणि साईडचा शिल्लक राहिलेला कपडा सुद्धा मी इथे कट करून टाकलेला आहे। हे पहा इकडची सुद्धा। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा कटिंगच्या वेळेस सुद्धा मी सांगितलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने पकडा एकावरती एक आणि इथे मध्यावरती मार्किंग करून घ्या, जेणेकरून जोडायला सुद्धा बाही आपल्याला तिथूनच सुरुवात करायची। हे पहा अशा पद्धतीने कट मारून घ्या इकडच्या पण बाजूला, किंवा तिथे एक मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला, जेणेकरून समजायला सुद्धा ते सोपं जाईल। हे पहा अशा पद्धतीने कट मारून ठेवा दोन्ही बाजूंना सुद्धा। आता ही जोडताना आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायची आहे आणि हे सुद्धा जोडताना आपल्याला इकडची बाजू बघू शकता पुढच्या बाजूला घ्यायची आहे। आता इथे आपण बाही जॉईन करून घ्यायची आहे। हे पहा बघू शकता इथे मध्ये आहे बघा, किंवा असं मार्किंग करून ठेवा। हे पहा अशा पद्धतीने ही पाठीमागची बाजू आहे, ही पुढची बाजू आहे ब्लाऊजची। हे पहा बघू शकता मार्किंग केलेलं पुढच्याच बाजूला आलेलं पाहिजे, इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। हे पहा इथून मध्यपासून बाही जॉईन करायला सुरुवात करायची आहे। आपण तुम्हाला मी एक बाही जॉईन करून दाखवते। हे पहा अशा पद्धतीने मध्यावरती मध्य आणि इथूनच सुरुवात करायची आहे आपल्याला जॉईन करायला। अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे, एकदम सावकाश बाही जॉईन करत घ्यायची आहे, खेचायची नाहीये। व्यवस्थित एकदम परफेक्ट आपली बाही पुरलेली आहे बघा। आता इकडची बाजू आपण जॉईन करून घेऊया। इकडच्या पण बाजूला आपल्याला बाही एकदम पुरलेली आहे बघा अशा पद्धतीने। थोडीशी शिल्लक राहिलेली आहे, नंतर ते आपण कट केली तरी सुद्धा चालते। हे अशा पद्धतीने इथे कट करून टाकायची, जरी तुमच्याकडून शिल्लक राहिली तरी सुद्धा इकडच्या बाजूत सुद्धा बघू शकता तुम्ही। हे थोडीशी आपली शिल्लक राहिलेली आहे, शिल्लक राहू द्यात पण बाही कमी पडू देऊ नका कधी। मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे ना तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही बाही काढा। आता ह्याच्यावरती आपल्याला पुन्हा काय करायचं, डबल शिलाई मारून घ्या। दोन्ही सुद्धा बाजूच्या बाह्या जॉईंट व्यवस्थित झालेल्या आहेत बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने पकडा तुम्ही बाहीवरती बाही अशा पद्धतीने पकडा, व्यवस्थित पकडायचं आहे, खेचायचं नाही। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा इथे सुद्धा खालीपर्यंत अशा पद्धतीने पकडा। आपलं एकसारखं आलेलं आहे का इथे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या। कधी कधी बाहीमध्ये सुद्धा इकडे तिकडे होतं नॉर्मल, त्यासाठी अशा पद्धतीने चेक करा आणि खालीपर्यंत पूर्ण शिलाई मारायची आहे आणि आतल्या बाजूला ते पलटी करून घ्यायचं आहे। दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। इकडची सुद्धा बाजू तुम्ही चेक करून घ्या, दोन्ही सुद्धा बाजू तुम्ही चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फिटिंग करताना मग कधी कधी काय होतं एकसारखं होत नाही, खालीवरती होऊन जातं, त्यासाठी आधी हे आपल्याला चेक करावं लागतं। हे पहा
इथे सुद्धा बघू शकता तुम्ही खूप व्यवस्थित आलेलं आहे आपलं. खालच्या सुद्धा बाजूला बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला ते पलटी करून घ्यायची आहे. नंतर आपण तिथे फिटिंग करायला सुरुवात करायची असते. आता इथे आपल्याला फिटिंग टाकायची आहे. दंडगेर सर्वात आधी मोजून घ्यायचा आहे. जो आपला असेल तो तिथे दंडगेर टाकायचा आहे. पहा हे ब्लाऊजचा अशा पद्धतीने मापाच्या ब्लाऊजचा मोजून घ्यायचा आहे. पहा किती भरत आहे 6. तर इथे आपण 6च टाकूया. फक्त व्यवस्थित ठेवायचं आहे आणि 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला. आणि इकडच्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. किंवा जी तुमची पद्धत तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता. आता इथे बघा हे पहा मी मुंडा मोजून फिटिंग करत असते. जी तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता. अशा पद्धतीने हे पहा हे शोल्डर आहे बघू शकता. इथे शोल्डर आहे आणि इथे फिटिंगची ही पहिली शिलाई इथपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं असतं. तेच अंतर आपल्याला मापाच्या ब्लाऊजवरती मोजून खालच्या फिटिंगच्या मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पावण्याट आहेत. तर पावण्याटवरती अशा पद्धतीने हे पहा हे शोल्डर आहे. शोल्डरवरती टेप ठेवा अशा पद्धतीने आणि किती पावण्याट कुठपर्यंत येत आहे तिथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा इथे पावण्याट येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इकडच्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने पावण्याटवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे. आता इथे काय करायचं आहे खालच्या बाजूला आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे पूर्ण आणि जेवढं शिल्लक राहील त्याचा आपल्याला चौथा भाग टाकायचा असतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते कशा पद्धतीने आपण ते मोजून घ्यायचं आहे आणि मार्किंग कशा पद्धतीने आपण करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्या पूर्ण. ब्लाऊज खेचायचा नाही एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथं येत आहे बघू शकता. इथे मार्किंग करून घ्या. जेवढं शिल्लक तुमचं आहे ना तिथे मार्किंग करून घ्या. हे शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्या. जेवढं असेल तेवढं तुमचं किती सुद्धा शिल्लक अशा पद्धतीने असू द्यात. हे पहा इथे 2.25 शिल्लक आहे. हे टोक 2.25 वरती ठेवा अशा पद्धतीने. हे झालं डबल झालं. आता अजून एकदा हे पहा इकडच्या बाजूला किती आलं ते सुद्धा आपण इथे बघू शकतो. 1.5च्या आधीची एक रेषा आलेली आहे बघा. हे पहा हे टोक त्याच्यावरती पुन्हा एकदा ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. हे पहा इथे 1.25 आलेला आहे. तेच आपल्याला 1.25 इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला 1.25. हे पहा इथं मार्किंग आलेलं आहे बघू शकता. तुमचं जर असं आलं असेल तर त्या मार्किंगवरती तुम्ही मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. फक्त अशा पद्धतीने मोजून घ्या आणि जेवढं शिल्लक असेल त्याचे 4 भाग करून घ्या. आता इथे सुद्धा मी एक मार्किंग करून घेते. आता इथे ही लाईन दंडगेर लाईन आणि आपण मुंडा मोजून घेतलेला आहे ती लाईन अशा पद्धतीने जोडून घ्या. इथे तुम्ही पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता ही लाईन आणि इथपर्यंत आपण कमरेचं मार्किंग केलं ना तिथपर्यंत हे जोडून घ्यायचं आहे. आपली फिटिंग सुद्धा बघू शकता तुम्ही किती सरळ येत आहे. अशा पद्धतीने एकदा तरी फिटिंग करून बघा. एकदम ब्लाऊज सुद्धा परफेक्ट बसायला बसतो. इकडच्या सुद्धा बाजूची त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्या. हे पहा इथे कमरेचं मार्किंग आहे फिटिंगचं. इथे मुंड्याचं मार्किंग आहे आणि इथे दंडगेर आहे. फक्त ते एकाला एक जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूची फिटिंग आपली एकदम सरळ लाईनमध्ये आलेली आहे. हे पहा ही सुद्धा. आता इथे काय करायचं आहे आपल्याला. हे पहा इथे एक पूर्ण शिलाई मारून घ्या. त्याच्या शेजारी हे पहा इथे एक आणि इथे एक. इथे तर आपण अगोदर मारलेलीच आहे आणि जेणेकरून आपल्या 4 शिलाई होऊन जातील. उसवायला सुद्धा ते आपल्याला सोपं पडतं. मग इथे एक मारा इथे एक आणि इथे एक अशा पद्धतीने पूर्ण 4 शिलाई 3 आहेत. एक मारलेली आहे 3 शिलाई मारून घ्या.
बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूची एकदम फिटिंग आपली सरळ आलेली आहे पहा. इकडची सुद्धा बाजूची बघू शकता तुम्ही. हे पहा, हे पहा अशा पद्धतीने अंतर ठेवून मग शिलाई मारा, जेणेकरून जर तुम्हाला उसवायची असेल तर ते तुम्हाला खूप सोपं जाईल. बघू शकता ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट शिलाई करून तयार झालेला आहे पहा. पफ सुद्धा खूप व्यवस्थित आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने बाही सुद्धा जॉईन करून बघू शकता खूप व्यवस्थित आलेली आहे. आणि फिटिंग सुद्धा बघू शकता तुम्ही खूप व्यवस्थित, म्हणजे सरळ लाईनीमध्ये खूप व्यवस्थित आलेले आहे. इकडची सुद्धा बाजू बघू शकता तुम्ही खूप व्यवस्थित आलेले आहे अशा पद्धतीने. पाठीची डिझाईन पण बघू शकता तुम्ही. गोल गळ्यावरती आपण अशा पद्धतीने सुद्धा डिझाईन करू शकतो. दिसायला सुद्धा खूप ते व्यवस्थित वाटतं आणि पटकन सुद्धा होऊन जाते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.